नवी मुंबई महानगरपालिकेच्या भाजप महापौर सुजाता सूरज पाटील यांनी महापौरपदाचे 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली आणि या कालावधीत घेतलेल्या निर्णयांची यादी सादर केली। मात्र महापौरांनी ज्या निर्णयांचा उल्लेख केला त्यापैकी बहुतांश निर्णयांची प्रत्यक्ष प्रशासकीय अंमलबजावणी झाली आहे का, हा संशोधनाचा प्रश्न ठरला आहे। महासभेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांकडून विशेषतः नगरसेवक सागर नाईक यांच्या माध्यमातून अनेक अशासकीय प्रस्ताव मांडण्यात आले। संख्याबळाच्या जोरावर हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले। मात्र प्रस्ताव मंजूर होणे आणि त्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। नवी मुंबईकरांना पाणी, रस्ते, स्वच्छता, नाले सफाई, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता यांसारख्या मूलभूत सुविधा हव्या आहेत। पण या 100 दिवसांत नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळाला का, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे। महापौरांनी पत्रकार परिषदेत निर्णयांची यादी वाचून दाखवली, पण किती निर्णयांवर काम सुरू झाले, किती निर्णय पूर्ण झाले, किती प्रस्ताव फक्त कागदावर आहेत, याचा स्पष्ट खुलासा झालेला नाही। भारतीय जनता पार्टी नवी मुंबईमध्ये सत्तेत आहे, त्यामुळे फक्त प्रस्ताव मंजूर करून श्रेय घेणे पुरेसे नाही। सत्ताधारी पक्षाने नागरिकांसमोर अंमलबजावणीचा हिशोब ठेवला पाहिजे। जर निर्णय फक्त पत्रकार परिषदेत सांगण्यासाठी असतील आणि प्रत्यक्षात नागरिकांच्या आयुष्यात बदल दिसत नसेल तर ही जनतेची दिशाभूल नाही का? त्यामुळे महापौर सुजाता पाटील आणि सत्ताधारी भाजपला जर 100 दिवसांचा खरा लेखाजोखा द्यायचा असेल तर त्यांनी मंजूर प्रस्तावांची नव्हे तर पूर्ण झालेल्या कामांची यादी जाहीर करावी। पालिका प्रशासन, नवी मुंबई।